कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळी आणि ऋषीला एकमेकांच्या मिठीत बघितल्यानंतर नयनताराने कमळीला ऋषीच्या आयुष्यातून काढण्यासाठी एक महत्त्वाचा आणि टोकाचा निर्णय घेतलेला असतो. तर नयनताराने कमळी आणि ऋषीला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी अनिका आणि ऋषीच्या लग्नाचा सौदा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, कमळी आणि ऋषी हे दोघेजण एकमेकांच्या प्रेमात असतात, कारण त्यांना एकमेकांबरोबर लग्न करायचं असतं. पण कमळीने आधीच सांगितलेलं असतं की जोपर्यंत नयनतारा मॅडम स्वतः माझा सून म्हणून स्वीकार करत नाही तोपर्यंत मी लग्नाला तयार नाही. आणि ऋषीला तिचं हे म्हणणं मान्य असतं. ऋषीने सुद्धा तिला सांगितलेलं असतं की तू तुझं शिक्षण पूर्ण कर. एकदा का तुझं शिक्षण पूर्ण झालं की त्यानंतरच आपण दोघेजणं लग्न करू आणि मग तुझं आणि माझं दोघांचंही स्वप्न पूर्ण करू. त्यामुळे कमळी आणि ऋषी हे दोघेजणं वरवर एकमेकांना भेटत असतात. कमळी आता ऋषीवरती प्रेम का नाही करणार? जो मुलगा आपल्या जन्मदात्या आईच्या विरोधात जाऊन कमळीची निवड करतो, त्या मुलाचं प्रेम कमळी कसं काय नाकारणार? कारण का इथे आता जेव्हा कमळीला सगळ्यात जास्त ऋषीची गरज होती तेव्हा तिची आई तिच्याजवळ नव्हती आणि तेव्हा ऋषी सगळं काही बाजूला सारून फक्त कमळीसाठी तो त्या ठिकाणी सिद्धटेकला गेला होता. आपल्या आईचा विरोध पत्करून कमळीसाठी वाटेल ते केलं. आउट ऑफ द वे जाऊन त्याने कमळीची मदत केलेली असते आणि तिच्यावरती जीवापाड प्रेमसुद्धा करत असतो. पण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता तो कमळीवरती प्रेम करतच राहतो. जेव्हा तिने इथे आता सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं की ती अन्नपूर्णाची नात नाही आहे, तेव्हासुद्धा कमळीचं प्रेम आणि त्याचबरोबर ऋषीचं कमळीवरील प्रेम अजिबातसुद्धा कमी झालं नव्हतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, कमळीसुद्धा इथे नाही म्हणता म्हणता ऋषीच्या प्रेमाचा स्वीकार करते. तिला कळतं की ऋषीशिवाय आपल्याला चांगला मुलगा मिळणारच नाही. ऋषीसारखं जीवापाड प्रेम करणारा मुलगा तिला मिळालेला असतो आणि ती आता स्वतःला भाग्यवान समजत असते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, आता जेवढं एकमेकांवरती प्रेम करणारी माणसं असतात त्यांना आजूबाजूला वेगळं करणारीसुद्धा असतात. तशीच आता असते अनिका, कामिनी, रागिनी, त्याचबरोबर रोहित, नयनतारा. आणि इथे फक्त ऋषीचं प्रेम कळत असतं त्याच्या वडिलांना आणि त्याची वहिनी राधिका. आणि त्याचबरोबर कमळीचं प्रेम तर सगळ्यांना माहितीच असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता नयनतारा ऋषीला घरामध्ये घेते, ते पण फक्त आणि फक्त कमळीपासून दूर ठेवता यावं म्हणून. आणि आता तर काय, ती त्याला कामामध्ये एवढं बिझी करते की ऋषी कमळीला भेटूसुद्धा शकणार नाही. सकाळ संध्याकाळ त्याच्या आता कमळीला ज्या वेळेला तो कॉलेजला सोडू शकतो किंवा शाळेत सोडू शकतो त्या वेळेलासुद्धा ती त्याच्या महत्त्वाच्या मीटिंग अरेंज करत असते आणि संध्याकाळी तिला आणायला जाऊ नये म्हणूनसुद्धा त्याच्या मीटिंग ती अरेंज करत असते. पण प्रेक्षकांनो, जेवढं नयनतारा ऋषी आणि कमळीला एकमेकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते तेवढेच ते दोघेजण एकमेकांच्या आणखीनच जवळ येत असतात. आधी फक्त ऋषी कमळीवरती वेड्यासारखं प्रेम करत असतो, पण आता तर कमळीसुद्धा ऋषीवरती तेवढंच खूप जास्त आणि वेड्यासारखं प्रेम करत असते. आणि हे कमळीने आता तिच्या वागण्यातून सिद्ध केलेलं असतं. कारण इथे ऋषीने कमळीला सांगितलेलं असतं की आज मी तुला घेण्यासाठी बरोबर 5 वाजता येणार आहे. 5 वाजता तू तुझ्या गेटवरती येऊन थांब. मी ऑफिस सुटल्यानंतर मी 5 वाजता तुला शाळेच्या गेटवरती घ्यायला येईन. तेव्हा कमळी त्याला नको म्हणत असते, पण ऋषी अजिबातच ऐकत नाही आणि तो म्हणतो की मी येणार म्हणजे येणारच, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. आणि तो आता कमळीचं काही ऐकत नाही आणि तो 5 वाजता जाणार असतो. तोपर्यंत अनेकाने कमळी आणि ऋषीचा केसामध्ये फूल माळतानाचा फोटो घरामध्ये जाऊन नयनताराला
आणि घरातल्या प्रत्येक मेंबरला दाखवलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो नयनतारा प्रचंड चिडलेली असते आणि तेव्हा कामिनी आणि त्याचबरोबर अनिका या दोघीही जणी नयनताराला एक गोष्ट सांगत असतात आणि ती गोष्ट म्हणजे की तू आता ऋषीला आणि कमळीला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी कितीही प्रयत्न कर, पण ते दोघेजण एकमेकांपासून काही वेगळे होणार नाही आहेत. त्यापेक्षा तू एक काम कर, अनिकाचं आणि ऋषीचं लग्न लावून दे. अनिका ही तुमच्या स्टेटसला शोभणारी मुलगी आहे आणि तेच आता रोहितने सुद्धा इथे आता सांगितलेलं असतं नयनताराला. तो म्हणतो, आई हे बघ, ती अनिका कितीही मूर्ख असली ना तरीसुद्धा ती आपल्या स्टेटसची आहे आणि हे बघ, आधी न आवडणारी गोष्ट नंतर आवडूच शकते. इथे कधी कधी आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा नंतर आवडत नाही. पण आपण आता ऋषीसाठी जर अनिकाची निवड केली तर नंतर लग्न झाल्यानंतर ती कदाचित ऋषीला आवडेलही आणि आपल्याबरोबर राहून ती बदलेलसुद्धा. तेव्हा इथे राधिकाचं म्हणणं असतं की नाही आई, मला असं वाटतं आपण इथे ऋषीचा विचार केला पाहिजे. ऋषीला ती अनिका अजिबातच आवडत नाही, त्यामुळे आपण उगाच तिच्याबरोबर त्याचं लग्न ठरवून खूप मोठी चूक करतोय असं राधिका म्हणते. तेव्हा तो म्हणत असतोय, गप्प बस, असं काहीही नसतं. जर त्या मुलीला आपला ऋषी आवडतोय म्हणजे ती त्याला सोडून काही जाणार नाही आणि नंतर त्याचंही तिच्यावरती प्रेम होईल. आधी आवडणारी माणसं काही काळानंतर आवडत नाही, पण कधीकधी जी माणसं आपल्याला आवडत नाही ना तीच आपल्याला स्टेटस बघून आवडायला लागतात असं सुद्धा रोहित सांगतो. पण ही गोष्ट आता राधिकाला अजिबात मान्य नसते आणि म्हणूनच इथे राधिका इथे आता थांबवत असते. नयनताराला म्हणत असते की तुम्ही हा निर्णय इथे घाईघाईने घेऊ नका आणि नयनतारासुद्धा रोहितला म्हणते की हे म्हणजे असं झालं रोहित, भूतापासून वाचायचं असेल तर चेटकिणीची साथ दिली पाहिजे. म्हणजे इथे आता कमळी भूत तर तिने अनिकाला चेटकीण म्हटलेलं असतं. तेव्हा रोहित म्हणत असतो, आई तरी पण मला असं वाटतं तू या गोष्टीचा विचार कर. अनिका बरोबर आहे ना, ऋषीचं लग्न ठरव म्हणजे कमळी त्याच्या आयुष्यातून आपोआपच निघून जाईल. त्यानंतर संध्याकाळी ऋषी भेटायला जाणार असतो कमळीला. ही गोष्ट आता नयनताराला समजलेली असते. तेव्हा नयनतारा ऋषीसाठी एक महत्त्वाची मीटिंग अरेंज करते आणि ती एका क्लायंटला पाठवते ऋषीबरोबर मीटिंगला आणि मग इथे 5 वाजता ऋषी कमळीला घेण्यासाठी जाणार असतो. तो 5 वाजता तिथे न जाता त्याला खूपच जास्त उशीर झालेला असतो. तिथे कमळी आता फक्त 5 नाही तर 6-7 तब्बल ती 2 तास तिथे थांबलेली असते आणि 2 तास थांबूनसुद्धा ती तिथून निघून जात नाही, तर तिथेच ऋषीची वाट बघत उभी असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे पाऊससुद्धा आलेला असतो. पाऊस आल्यानंतरसुद्धा कमळी कुठे बाजूला जाऊन लपत नाही. ज्या ठिकाणी तिला थांबायला सांगितलेलं असतं ती त्याच ठिकाणी पावसामध्ये भिजत थांबलेली असते ऋषीची वाट बघत. त्यामुळे इथे कमळीने सुद्धा ऋषीवरील आपलं प्रेम इथे आता सिद्ध केलेलं असतं. ती त्यालासुद्धा दाखवून देते की मी सुद्धा तुझी इथे वाट बघत उभी राहिले, ते सुद्धा तब्बल 2-3 तास. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषीला कमळीचं खूपच जास्त कौतुक वाटत असतं. त्यानंतर ऋषीने जाऊ नये यासाठी नयनताराने खूप प्रयत्न केलेले असतात, पण ऋषी काही ऐकत नाही. तिने कितीही संकट उभं केली तरी त्या संकटांना पार करून तो कमळीपर्यंत पोचलेला असतो. इथे ऑफिस झाल्यानंतर क्लायंटबरोबर मीटिंग झाल्यानंतर तो आता साहेबाची स्कूटी घेतो आणि त्याला म्हणतो की मी स्कूटी घेऊन आता निघतोय, आईला गाडी हवी असेल तर तिला घेऊन जाऊ दे. आणि तो साहेबाची स्कूटी घेऊन त्या ठिकाणी आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ऋषी बघतो तर काय, कमळी तिथे उभी असते, ती त्याला सोडून गेलेली नसते. तेव्हा इथे ऋषी म्हणतो, कमळी सॉरी, खरंच सॉरी, मला खूप जास्त उशीर झाला ना. तेव्हा ती म्हणत असते की काही हरकत नाही. तो कान पकडतो तेव्हा ती त्याचे कान आता हाताने बाजूला सोडवते आणि म्हणत असते काही हरकत नाही, उशीर झाला तरी तुम्ही कान पकडून सॉरी म्हणायची काहीच गरज नाही आहे, असं सुद्धा इथे कमळी ऋषीला म्हणते. त्यामुळे ऋषीला खूप छान वाटतं. मला उशीर झाला तरी कमळी थांबली, पण ती निघून गेली नाही आणि मला सॉरी म्हणायची सुद्धा गरज नाही आहे. म्हणजे त्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग खूपच जास्त असते. त्यानंतर पाऊस असतो
तिथे आता रस्त्यावरती लहान मुलं खेळत असतात, छान इकडे तिकडे नाचत असतात, बागडत असतात आणि तिथे कमळी त्यांच्याबरोबर अगदी लहान मुलांसारखी आता खेळत असते. ती सुद्धा नाचत असते, खेळत असते आणि तेव्हा कमळीला इथे ऋषी आता एकटक बघतच असतो. त्यानंतर दोघं आता पहिल्यांदाच एकत्र पावसामध्ये भिजत असतात आणि तेव्हा दोघे आता एकमेकांबरोबर डान्स करत असतात. मस्त रोमॅन्टिक वातावरण असतं आणि कमळी ऋषी आपल्याला तिथे रोमॅन्टिक झालेले दिसतात. तेव्हा ऋषीची गाडी तिथेच असते. मग ऋषी गेला कुठे म्हणून नयनतारा ऑफिसमधून आता त्याच्याच गाडीमधून निघालेली असते आणि ती ऋषीला शोधत शोधतच निघालेली असते. तेव्हा तिथे आता रस्त्यावरती उभा राहून तो कमळीबरोबर डान्स करत असतो. मस्त तिथे आता गरमागरम मका भाजून ते दोघेजण मकासुद्धा एन्जॉय करत असतात आणि दोघेजण एकत्र आता छान डान्स करत रोमॅन्टिक झालेले असतात. एकमेकांच्या मिठीत आता त्यांना बघितल्यानंतर नयनतारा प्रचंड चिडलेली असते. इतके प्रयत्न केले ऋषीला ऑफिसमधून थांबवण्यासाठी आणि नंतर मी स्वतः त्याला घेण्यासाठी आले होते, तरी ऋषी थांबला नाही. गाडी त्याने माझ्यासाठी इथेच ठेवली आणि तो त्या कमळीकडे निघून गेला साहेबाची स्कूटी घेऊन. त्यामुळे आता तिने तेव्हाच्या तेव्हा एक निर्णय घेतलेला असतो. ती म्हणते की रोहित बोलतोय ते बरोबर आहे. ऋषी आणि कमळीला वेगळं करणं खूपच कठीण आहे, पण त्या दोघांना जर एकमेकांपासून वेगळं करायचं असेल तर मला आता हे पाऊल उचललं पाहिजे आणि त्यासाठी तिने रोहितचं म्हणणं मान्य केलेलं असतं. दाखवण्यापुरतं का होईना, ऋषी आणि कमळीला वेगळं करण्यापुरतं का होईना, पण मला आता अनिका आणि ऋषीचं लग्न ठरवलं पाहिजे. माझ्या स्वार्थासाठी का होईना, पण त्यांच्या लग्नाचा सौदा केला पाहिजे असं प्रेक्षकांनो नयनताराने आता ठरवलेलं असतं. ती म्हणते ठीक आहे रोहित, तू बोलतोयस ते बरोबर आहे. अनिकाच्या आणि ऋषीच्या लग्नाची बोलणी मी उद्याच्या उद्या जाऊन आता अन्नपूर्णा राजन आणि कामिनी यांच्याजवळ करणार आहे असं तिने कमळी ऋषीला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी ठरवलेलं असतं. अनिकाच आपल्या घरची सून होणार असं आता नयनताराने सांगितलेलं असतं.